जमा करा. अविनाश घोसाळकरच्या गावी उद्या मॅच आहे आणि उद्या रविवारी खरं तर रोह्यामध्ये हा संघ आणि सुमित ढेकळेला आपण पाहणार आहात. या फायरवर्क्स तुम्ही पाहताय फायनलची मॅच संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे, जिथे मात्र या अंतिम सामन्याच्या दरम्यान संघ दाखल होतोय महागिरी टीमला. तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये दत्त साई 11 महागिरी ठाणे या टीमला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अंतिम सामना लोकनेते आमदार चषक 2026 पाहायला मिळते. सुमित ढेकळेच्या जवळच्या खेळाडूंपैकी एक म्हणून ज्या अविनाशकडे पाहिलं जातं तो अविनाश पाहायला मिळतो, अविनाश घोसाळकर. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये भावेश पवार आणि त्याच्या साथीला मैदानावरती दाखल होत असताना प्रथमेश ठाकरे बॅटिंगसाठी अंतिम सामन्याच्या दरम्यान आपण पाहतोय ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळते. विशेष कौतुक आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून फायरवर्क्स करणारी संपूर्ण टीम VR इव्हेंट्स फायरवर्क्स त्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा फायरवर्क्स आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अंतिम सामना थोड्याच वेळामध्ये होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेला आहे. भावेश पवार आणि त्याच्या सोबतीला प्रथमेश ठाकरे हा फलंदाज मैदानावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना. चला महागिरी संघ आपण फिल्डिंग सेटअप करा. सामन्याला आपण सुरुवात करतोय. या स्पर्धेतील अंतिम आणि शेवटचा सामना 2 बलाढ्य संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं या संघाने खेळलेले सामने आतापर्यंत ससे हरणाचे शिकार होते, परंतु 2 वाघ एकमेकांच्या विरोधात या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या सामन्यामध्ये कोण शिकारी बनेल आणि कोण शिकार ठरेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. कारण एका बाजूला रिदित 11 गोरसे बी आणि त्यांच्या विरोधात महागिरी हा संघ पाहायला मिळतो. एका बाजूला एम्ब्रोज खानला तुम्ही पाहताय, राहुल कश्यपला, आणि मैदानावरती जर पाहिलं तर सुमित ढेकळे, तदनंतर भावेश पवार, प्रथमेश ठाकरे, पवन केने स्टारकास्ट आहे. आणि ही स्टारकास्ट आज जर पाहिलं तर जुचंद्र परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. क्या बात है. सेलिब्रेशन तर पहा ढोल ताशे इथे वाजत असताना पाहायला मिळालेत. चेतन केदारनाथ पाटील यांना देखील तुम्ही पाहताय, कारण त्यांच्याच मुलाच्या नावाने रिदित 11 गोरसे बी संघ मैदानावरती खेळतोय आणि सेलिब्रेशन पाहू शकता त्यांच्या माध्यमातून. T20 बॉयजचे अध्यक्ष रुपेजी पाटील यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकार आणि 3 चेंडू 3 चौकारांसाठी 2020 असं पारितोषिक दिलं जाणार आहे. सामन्याला सुरुवात होती. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळाली आहे आणि जिथे आपण पाहतोय सामन्याला सुरुवात भावेश स्ट्रायकर एंडला पहिला चेंडू उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल इथून पाहायला मिळाला. दिशाहीन राहिलाय. अवांतर धावेने चेतनजी पाटील साहेब केदारनाथ एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पैसा जमा करो. गूगल पे. पहिला चेंडू जो अवांतर स्वरूपाचा आलेला पाहायला मिळालेला आहे. व्हाईट बॉलने सुरुवात झालेली पाहायला मिळाली आहे. समोरच्या बाजूला पहा, काही काळजी घ्या. अवांतर चेंडू आलेला पाहायला मिळाला. इम्रोज खान पुढचा बॉल खोलात टाकला होता. बॉटमॅनचा वापर चांगला केलाय. क्षेत्ररक्षक येणार आहे. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. मिड ऑफला फिल्डर होते. फिल्डिंग चांगली. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. आतापर्यंत 2 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल टाकला, तदनंतर सिंगल, 2 धावा, 4 षटकांचा सामना. आणि खऱ्या अर्थानं धावा बनवाव्या लागतील या मॅचमध्ये, कारण महागिरी संघाने देखील या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के दिलेत. मागील मॅचमध्ये जर पाहिलं तर शेवटच्या चरणापर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅकवरती एम्ब्रोज खान आणि त्याच्या विरोधात प्रथमेश ठाकरे.
हो यावेळेस मोठा फटका ठाकरेच्या बॅट मधून आलाय धमाका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. थँक्यू. प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. याही वेळेला बॉटमॅनचा चांगला वापर. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय प्रथमेश ठाकरे. षटकार. थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कमी गतीने चेंडू टाकलाय. सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या आकड्यावरती. 14 धावा स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. चांगली सुरुवात रणजी 11 गोडसे बी या संघाने केलेली आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज इम्रोज. स्लोअर होता, पिक केला. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय सणसणीत चौकार. थँक्यू. काय जबरदस्त सुरुवात या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रथमेश ठाकरे आक्रमक झालेत आणि त्यांच्या बॅटमधून षटकार आणि चौकाराची सरबत्ती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आडव्या बॅटनं आणखीन एक उडवलाय. हे उडाया आलाय षटकार. थँक्यू. मयूर म्हात्रे संपर्क साधा कृपया. षटकार आलेला पाहायला मिळाला. लाजवाब बॅटिंग. षटकार चौकारांची तुफान आतिषबाजी. काय दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. हाफ आर्म पुल, हाफ आर्म जॅक, हाफ आर्म जॅम, हँड अँड कॉर्डिनेशन पाहताच बनतंय खेळाडूचं. थाट निराळाच राहिलाय. फायनलची मॅच खेळतोय. 24 बनल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला. प्रथमेश ठाकरे 5 बॉल 22 नॉट आउट बॅटिंग करतोय. स्कोर कार्ड वरती 24 आहेत. पहिल्या षटकामध्ये धावांचा रतीप रचला. एक मोठं टार्गेट सेट होत असताना दिसतंय. इथे एक मोठी रणनीती इथे पाहायला मिळाली आहे. अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स म्हणत असताना आक्रमकता धारण केलेली पाहायला मिळाली आहे. धावा सातत्याने आलेल्या पाहायला मिळतात. जिथे मात्र पहिले षटक संपलंय. गोलंदाजी मार्कवरती आदित्य पवार येत असताना पाहायला मिळतं. आदित्य पवार एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू आहे ज्याने सातत्याने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. एक मुरब्बी अष्टपैलू खेळाडू, 3 डायमेन्शन प्लेयर. त्याची गोलंदाजी, त्याची फलंदाजी नेहमी चर्चेचे विषय राहिली. आणि मागील सामन्यामध्ये काय प्रदर्शन केलं होतं त्याने. सोहम पवार गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतं. सोहम पवार 24 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. सोहमला आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम षटक मागील मॅच मध्ये त्याने हाताळलेलं पाहायला मिळालं होतं. हा सामना महत्वाचा आहे आणि जिथे एक चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर होता. कॉट बिहाइंड विकेट. महत्वाचा बॅटर भावेश आउट. थँक्यू. वेगात टाकला होता खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि यष्टांच्या मागे कमालीचा झेल पाहायला मिळाला. 22ला बाद केलंय. मोठी विकेट. सोहम पवार काय जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे.
खऱ्या अर्थानं सेमीफायनलच्या मॅचमध्ये एक चेंडूमध्ये एक धावाची गरज असताना डिपेंड केला आणि खऱ्या अर्थानं फलंदाजाला बाद केलं. फायनलच्या मॅचमध्ये देखील तो इम्पॅक्ट टाकतोय. पहिल्या षटकामध्ये 24 धावा बनल्या, परंतु या षटकामध्ये व्हेरी फर्स्ट बॉल भावेश पवारला त्यांनी बाद केल्या. 24 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला आहे आणि अर्थात विकेट प्राप्त केली सोहम पवार. सोहम पवारचे वार पिके गेलेले नाही आहेत. अचूकतेने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला आहे तो. पुढचा बॉल पवन केडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. पवन केडे चपळतेचा चीता इथे वेगाने धावतोय. धावफलकावरती 26 आहेत. एक फलंदाज बाद. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं डोळ्यासमोरून या 2 धावा घेतल्यात. 26 धावा स्कोर कार्ड वरती, परंतु सोहम पवार या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये महत्वाची विकेट भावेशला बाद केलं आणि 2च धावा त्यांनी खर्च केल्या त्या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, खोलात टाकलाय. यॉर्कर लेनचा चेंडू होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. सोहम पवारने इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली पाहायला मिळाली आहे. खोलातला बॉल ऍक्शन रिप्ले तर पहा, अगदी थेट यॉर्कर टाकला होता. चारही मुंड्या चित केलं फलंदाजाला. परफेक्ट यॉर्कर सातत्याने हातात असताना सोहम पवार युवा आहे, उद्योन्मुख आहे आणि गोलंदाजी दर्जेदार धारधार इथे पाहायला मिळाली आहे. पवार नावामध्येच वजन आहे. मैदानाच्या आतमध्ये एक पवार जिथे गोलंदाजी करतोय, दुसरा पवार मैदानाच्या बाहेर आलेला पाहायला मिळाला आहे. पवार ह्याच नावाने दबदबा क्रिकेट वर्तुळामध्ये ठेवलाय. सोहम पवार गोलंदाजी करतोय, भावेश पवार मैदानाच्या बाहेर आहे, योगेश पवार आहे, सुहास पवार आहे, प्रथमेश पवार आहे, अनेक पवार आहेत. पवार या नावाने आणि या आडनावाने टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये 26 आहेत. एक फलंदाज बाद झालाय. सोहम पवार पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. लोअर फुलटोस A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार A1 पवन च्या बॅटमधून. थँक्यू. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतो. खूप चांगला बॉटम एंडचा वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम फटका A1 पवनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 32 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. सोहमच्या विरोधात देखील इथे वार आपल्याला पाहायला मिळते. पवनचा अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय. 8 धावांवरती पवन या मॅच मध्ये खेळतोय. चांगली सुरुवात या मॅच मध्ये रिदित 11 गोडसे बी या संघाने केलेली आहे. चेतन केदारनाथ पाटील दादाने मात्र हा संघ पुरस्कृत केला आणि अप्रतिम कामगिरी आजच्या रजनीमध्ये गोडसे बी संघाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के या संघाने दिलेत. ॲज अ आयकॉन सुमित डेकलेची कामगिरी देखील चांगली पाहायला मिळाली. प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या. फायनलच्या मॅचमध्ये सर या फलंदाजाच्या बॅटमधून धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. फायनली कोंडी फोडली आहे पवन केळणेने असंच म्हणावं लागेल. फायनलच्या मॅचमध्ये धावा त्याच्या बॅटमधून येत आहेत. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 32 ऑन दी बोर्ड आहेत. या षटकामध्ये 8 आल्यात. पुढचा बॉल सोहम खोलात टाकला होता, ऑन साईडला केला, डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, वेगाने येतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न इथून करण्यात आला. सेकंड रन जोखीम बरी होती. बॅकअप आहे, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येईल. 3 कंप्लीट झाल्या. चौथीचा प्रयत्न, चौथी आली आहे. 5वी मिळेल का? इथून झालेली नाहीये. 4 धावा पळून पूर्ण झाल्यात. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये या धावा महागिरीकर इथे देत आहेत. संघाची धावसंख्या बढ़ली आहे ती 36 लॉस ऑफ 1 विकेट. खराब क्रिकेट पाहायला मिळालं. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा मिळाल्या. धाव मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डिंग चांगली करावी लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सोहम पवार या षटकामध्ये 12 धावा त्याने खर्च केल्यात. राऊंड विकेट इथे उडवलाय. आणखी एक मोठा फटका, जितका उंच तितकाच लांब. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पवनच्या बॅटमधून आणखी एक षटकार. काय स्ट्रोक केला होता. क्लास आणि
बॅटिंग झक्कास. पवन केणेचा क्लास पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. काय झक्कास बॅटिंग त्याने केली आहे. ऑन साईडला फेकून दिला होता. फुल लेनचा बॉल होता. डावे यष्टीवरती पाहायला मिळाला आणि लांब लचक, लॉंग अँड स्ट्रॉंग अँड हँडसम दर्जेदार बॅटिंग. संघाची धावसंख्या आता झपाट्याने पुढे सरकते. 42 आहेत. 42 ऑन दी बोर्ड आहेत. 42 ऑन दी बोर्ड. एक 42 धावा फलकावरती. चांगली धावसंख्या उभारली आहे. 2 षटकांचे ते खेळ संपलाय. 42 धावा स्कोर कार्ड वरती डेंजरस धावसंख्या सर पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं ना तर धावा रोखाव्या लागतील, विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल. परंतु एका बाजूला प्रथमेश ठाकरे रंगात आलाय. आतापर्यंत त्याची बॅट या स्पर्धेमध्ये शांत राहिली आहे. फायनलच्या मॅचमध्ये तो बरसलाय. 5 चेंडूमध्ये 22 धावा ठाकरेच्या बॅटमधून या मॅचमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हेमंत शहा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फुलटॉस बॉल स्लॉग हिट करायचा होता. ऑन साईडला फिल्डर आहे. डीप मध्ये सिंगलच मिळेल. चांगली बॅटिंग केली आहे. 6 चेंडू 23 धावा. प्रथमेश ठाकरे फायनलचा सामना तो मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे आणि अगदी त्याच वेळेला एक चांगली इनिंग इथे साकारत असताना पाहायला मिळाला आहे. 43 धावा फलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला आहे. 6 चेंडू 23 धावसंख्येवरती प्रथमेश ठाकरे, तर त्याच्या साथीला पवन केणे. 5 बॉल 18 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. लांब लचक स्ट्रोक केले त्याने. या मैदानावरती त्याला तो सूर गवसला नव्हता आणि तो फायनलच्या मॅचमध्ये गवसलाय. हेमंतचा बॉल खोलात टाकला होता, खोदून काढला, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. एकेरीच्या मदतीने बनल्यात त्यात 44. एक फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये हेमंतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 42 धावा बनल्यात. परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूवरती फक्त 2च धावा खर्च केल्यात. खोलात चेंडू टाकले जातात आणि खऱ्या अर्थानं डिगआउट देखील केलेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. इथे स्विचचा फटका गॅप मध्ये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे ठाकरेच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार फटका. आलाय चौकार. थँक्यू. कलात्मकतेचं दुसरं नाव प्रथमेश ठाकरे. लोअर फुलटॉस बनवला. याही वेळेला रिव्हर्स केला. चौकार त्याचा बॅटमधून आलाय. धावा धावा आणि धावा सातत्याने. 48 ला 1 आहे. 7 बॉल 27 नॉट आउट बॅटिंग. हेमंतचा यावेळेचा बॉल फर्निचर डिस्ट्रॉय. परफेक्ट यॉर्कर बनवला आणि बँग ऑन टार्गेट. यू मिस. हेमंत डेफिनेटली हिट. 48 ला दुसरा धक्का. प्रथमेश ठाकरे आउट. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग ठाकरेने केली आहे. तब्बल 27 धावा अराउंड द लेग त्रिफलाचित केलं. हेमंत शहाचं सेलिब्रेशन देखील पाहण्याजोगे होतं. कारण मोठी विकेट त्यांनी प्राप्त केली. प्रथमेश ठाकरेला बाद केलं आणि तदनंतर त्याचं सेलिब्रेशन या मॅचमध्ये भरपूर काही सांगून गेलं. युवा गोलंदाज आहे आणि युवा गोलंदाजाने एका मोठ्या फलंदाजाला सर बाद केलाय. अराउंड द लेग त्रिफलाचित लाकूड तोड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे हेमंतच्या माध्यमातून. जास्तीचा बाहेर निघाला होता प्रथमेश ठाकरे आणि त्याच वेळेला त्या कारणास्तव मागून यष्टी त्याने दाखवली आणि गोलंदाजाने ती वाकवली. हेमंत शहा चांगली गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळाला. 48 ला 2 यष्ट दाखवणं आणि आपल्याला आपण नेहमी म्हणतो ना की आपण एक्झॅक्टली चान्स कुठे घेतलाय याची जाणीव असणं गरजेचं राहतं. 48 आहेत. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय जिथे 4 षटकांची लढत आणि बाहुबली उशिरा का होईना मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळालाय. तो कधी येणार त्याची अपेक्षा होती. खरं तर तो आलाय. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल लोअर फुलटॉस होता. टर्न केला. ऑन साईडला केला. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. चांगल्या रीतीचे स्ट्रोक नेहमीच केलेले पाहायला मिळाले. ते अर्थात सुमित ढेकळेने सिंगत येत असताना पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने फलकावरती
49 आहेत. या षटकातील एक बॉलचा खेळ बाकी आहे. 2 फलंदाज बाद झालेत. बॅटिंग करतोय फायनलच्या सामन्याच्या दरम्यान संघ जिथे टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना रिधित 11 गोरसाहेबी. चांगला कंट्रोल या षटकामध्ये हेवनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत 7 धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केल्यात. एक विकेटही मिळवली आहे. गोलंदाज तयार हो. यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑफला उडवलाय. फिल्डर आहे डाऊन द बॉल. झेल टिपलाय. A1 पवन बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. एका मागोमाग एक. आता मात्र विकेटचं पतन होऊ लागलंय. चांगली गोलंदाजी हेमंत शहाने केली आहे. फुललेनचा बॉल लॉंग ऑफला ट्रॅप होता आणि या ट्रॅपमध्ये इथे मात्र बॅटर आउट होत असताना पाहायला मिळतोय. रिधित 11 गोरसाहेबी टीमने ज्या वेळेला पहिला सामना जिंकला होता त्यावेळेला 14 चेंडू आणि 45 धावा, 2 चौकार, 5 षटकार ठोकणारा बॅटर किशोर मुकादम अद्याप बॅटिंगला गेलेला नाही आहे. खरं तर 45 धावांची इनिंग त्याने साकारली होती. दुसऱ्या मॅचमध्ये 9 चेंडू आणि 38 धावा. भावेश पवारने 6 षटकार ठोकले होते. त्याला आपण पाहिलं होतं आणि सातत्याने एक चांगली बॅटिंग लाईनअप या संघाकडे आहे. परंतु एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का, या टीममध्ये सर्वाधिक जास्त केणीच आहेत. तर 49 आहेत. 3 फलंदाज बाद झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज केणी येत असताना पाहायला मिळतो आहे. सुमित ढेकळे त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये सुमित भरत ढेकळे टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इथे धावा बनवायच्या आहेत. हे शेवटचं आणि अंतिम षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल करण्यात आला. अय्याज गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतो आहे. अय्याजने एक गोष्ट केली होती त्याची मी चर्चा करेन सेमीफायनलच्या मॅचच्या दरम्यान. यावेळेचा बॉल फटका फसला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. एक सहज साधा सोपा झेल. सुमित ढेकळे आउट. थँक्यू. जिसमें है दम वो है किशोर मुकादम. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. खरं तर या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यामध्ये गोरसाहेबी चे काही खेळाडू उशिराने दाखल झाले. टीमचा कॅप्टन म्हणून किशोर मुकादम आला. त्याने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःहून मैदानावरती आल्यानंतर 14 बॉल 45 धावांची इनिंग साकारली. तो मैदानाच्या आतमध्ये येतोय. अय्याजने सेमीफायनलच्या मॅचच्या दरम्यान ज्यावेळेला विद्युत पुरवठा खंडित झाला होता, अय्याजने भावेश पवारला हात मिळवलं, सुमित ढेकळेला हात मिळवलं. अगदी तो म्हणाला होता, भावेश भाई हाथ मिलाओ, कुछ ना कुछ घट जाए और अच्छी गेंद हमें मिले, विकेट शायद मिल जाए. आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तेच सांगतोय. त्याने स्माईल त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. विकेट मिळाली होती आणि फायनली भावेश तितकासा लकी आहे असंच म्हणावं लागेल, कारण अशा सेल्फी कोण कोणासोबत काढत नाही. 49ला 4. काय सामना पाहायला मिळाला होता. खऱ्या अर्थानं शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना गेला आणि तिथून विकेट मिळाली. मनीषला बाद केलं आणि फायनलमध्ये महागिरी संघ दाखल झाला. यावेळेस देखील आडव्या बॅटनं ऑन साइडला चपराक मारली. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय षटकार. थँक्यू. मोहनजी पाटील साहेब आणि नितीनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकारासाठी पारितोषिक या 2000 रुपयाचं इथे पहिला तर आलाय. गोरसाहेब बी टीमने इथे आपल्या तलवार जी काय मॅनात ठेवली होती ना ती बाहेर काढली आहे. किशोर मुकादम पहिल्याच बॉलवरती षटकार. ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल निश्चित मिळाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय. सेकंड रन कंप्लीट झाली आहे. किशोर मुकादम स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 2 बॉल 8 वरती तो नॉट आउट. संघाची धावसंख्या 57ला 4. चांगली धावसंख्या आतापर्यंत गोरसाई संघाच्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. तिसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धावा थांबल्या होत्या. त्या षटकामध्ये फक्त 7 धावा. या षटकामध्ये धावा येत आहेत. यावेळेस जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे.
एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव, संघाची धावसंख्या 58 धावा. फायनलच्या मॅचमध्ये भरपूर साऱ्या मिस्टेक केल्यात महागिरी टीमने. ॲम्ब्रोजच्या षटकामध्ये तब्बल सुरुवातीला 24 धावा पाहायला मिळाल्या. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा आल्या. इथून अयाज कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्याही विरोधात धावा आलेत. यावेळेस देखील आणखीन एक मोठा फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी, प्रयत्न करतात. बॉल सीमारेषेच्या पलीकडे किशोर मुकादमच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा आलाय. षटकार. मी आधीच उल्लेख केला होता, जिसमें है दम वो है किशोर मुकादम. का बॅटिंग करतो पहा, स्ट्रोक मेकर आहे खेळाडू. षटकारांचीच बोली भाषा मैदानाच्या आतमध्ये. त्याची बॅट बोलतीये, इनसाइड आउट केला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन देखील कंप्लीट होईल. 2 धावा वेगाने इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या 66, 66 ऑन दी बोर्ड. शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण पत्तू पॅकेज टीमचं आणि सातत्याने झटणारे आमचे संपूर्ण पदाधिकारी यांचं विशेष आम्ही कौतुक करू, कारण ही स्पर्धा यशस्वी होत असताना पाहायला मिळते आहे. सिंगल येत असताना पाहायला मिळेल. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 67 धावा धावफलकावरती आहेत. 68 धावसंख्येचं लक्ष्य. 67 ऑन दी बोर्ड. 68 रनचे टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळालंय. 68 धावसंख्येचा करायचा पाठलाग. फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. लोकनेते आमदार चषक 2026 हा थरार आपण अनुभवता आहात. एका बाजूला दत्त साई 11 महागिरी ठाणे, त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना रिदी 11 गोरसाई बी. पूर्वार्धाचा खेळ संपला. बॅटिंग समरी आपण स्कोर कार्ड पाहतोय स्क्रीनवरती, जिथे पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर बॅटिंग स्कोर कार्ड या आपण पाहूयात या स्क्रीनवरती, जिथे ज्या दर्जाचा बॅटिंग लाईनअप पाहायला मिळाली होती. प्रथमेश ठाकरेने चांगला खेळ केला. 8 बॉल 27 धावा, 2 बॉल 1 भावेश पवार. 7 चेंडू 19 धावा पवन केणे. 2 चेंडू 1 धाव सुमित ढेकळे. 5 बॉल 17 धावा नॉट आउट किशोर मुकादम. एक्स्ट्रा आल्या 2. बॉलिंग समरी या आपण पाहतोय या सामन्यामध्ये. इम्रोज खान 1 षटक 24 धावा. 24चा इकॉनॉमी होता. सोहम पवार 1 षटक 18 धावा 1 विकेट. हेमंत शहा 1 षटक 7 धावा 1 षटक 7 धावा 2 विकेट. अय्यास 1 षटक 18 धावा 1 विकेट त्यांच्या नावावरती पाहायला मिळाला होता. थोड्या वेळापूर्वी एक अनाउंसमेंट झाली होती. किसी ने अनाउंसमेंट करने के लिए बोला था उनकी गाड़ी का चाबी. चोवीस चेंडू आणि 68 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये. 24 चेंडू आणि 68 धावसंख्येचं लक्षाचा करायचा आहे पाठलाग. अर्धचंद्र तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. खरं तर थोड्याच दिवसावरती ईद येते आणि आज छान तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतं. JTC सर्व काही दाखवतं. क्लीन अँड नीट कॅमेरा वर्क. JTCचंही तितकंसं कौतुक करायला हवं. ही स्पर्धा यशस्वी होत असताना पाहायला मिळाली. खरं तर कोणत्याही स्वरूपाच्या अडचणी आल्या नाहीत. पंचांचंही मी विशेष कौतुक करेन. आमचे 4ही अंपायर, मग त्यामध्ये ललित भोईर, अजित म्हात्रे, विशाल नाईक, हेमंत भोईर, हितेंद्र भोईर, ज्यांनी मात्र एक चांगलं कामकाज केलेलं पाहायला मिळालं. आणि विशेष करून आमचे मोहन म्हात्रे यांचं आम्ही विशेष करून कौतुक करतो आहोत, कारण ज्यांनी रुचकर आणि चविष्ट जेवण आज या क्रिकेट रसिकांना दिलेलं आहे. महेंद्रजी पाटील आमच्या या व्यासपीठावरती जी काय रेलचेल मान्यवरांची पाहायला मिळते, काकांनी नेहमीच पुढाकार घेतलेला पाहायला मिळाला आहे. आमचे प्रेम पाटील व खेळपट्टीची रंगरांगोळी असू द्यात किंवा कमी, तिथे आम्ही नेहमी म्हणणारे आमचे प्रेम पाटील, त्यांचंही आम्ही विशेष करून कौतुक करतो आहोत. मग निखिल पाटील असतील, हितेंद्र भोईर अर्थात पाती असेल, सागर भोईर असेल, दिवेश पाटील असेल, आर्यन भोईर असेल, कल्पेश म्हात्रे, कल्पेश भोईर आणि संपूर्ण पत्तू पॅकेजची टीम. स्वतः स्क्रीनवरती या स्पर्धेचे जनक, या युवा चेहरा प्रथमेश कन्हैया भोईर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. खरं तर हाच तो युवा चेहरा आहे ज्यांनी या स्पर्धेला आज मात्र मोठं वलय निर्माण करून दिलंय. ज्यांच्या बाबांनी हे स्वप्न पाहिलं की कोणत्याही स्वरूपाची देणगी न स्वीकारता केली जाणारी ही स्पर्धा आज मात्र तुम्ही पाहताय आणि जी आयोजित केलेली पाहायला मिळाली आहे.
हा व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतो आणि हाच तो चेहरा आहे. आर्यन भोईर उद्याच्या दिवशी ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असताना पाहायला मिळणार आहे. सागर भोईर हे देखील तुम्हाला पाहायला मिळतात. ॲज अ मेंटॉर म्हणून तुम्हाला दत्ताई या संघासाठी पाहायला मिळतात. हा संपूर्ण व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतो आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. विविध कॅमेरा अँगल प्रथमेश भोईर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हा युवा चेहरा आहे, उद्याचं भविष्य आहे आणि क्रिकेटला आज मात्र पुढच्या बाकावरती त्यांनी ठेवलं. खऱ्या अर्थानं जुचंद्र गावाच्या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये मानाचा तुरा या सिरपेचामध्ये रोवणारी ही व्यक्तिमत्व आहे. एक छोटासा व्यक्तिमत्व ही एवढा मोठा विचार करू शकतो आणि एवढा मोठा गोटावळा पाहायला मिळाला आहे. आज हे संपूर्ण व्यासपीठावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं केवल म्हात्रे यांना तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. संदेश पाटील, सनी भोईर यांना तुम्ही पाहताय. मनीष म्हात्रे यांना पाहताय. मनीषजी म्हात्रे म्हटल्यानंतर म्हात्रे ब्रदर्स, प्रथमेश म्हात्रे म्हटल्यानंतर हे ऑल टाइम गोल्ड आहे आणि हसरा चेहरा भावेश म्हात्रे गोल्डमॅन. सर्वांनाच तुम्ही पाहताय. कदाचित माझ्याकडून कोणाचं प्रसन्न म्हात्रे माझ्याकडून कोणाचं नाव घेणं राहून गेलं असेल तर दिलगिरी. हे ब्लॅक अँड ब्लॅक मधले टीम आहे. केवल म्हात्रे जावई आहेत, गावातले जावई आहेत. चला गावचेच भावजी आहेत. चला थोडी घाई करा, सामन्याला सुरुवात होईल. फायनलची मॅच पत्तूने सांगितलंय 5च्या आत घरात, परंतु 5 आता वाजून गेलेत. मला वाटतं मॉर्निंग वॉक करतच घरी जावं लागणार आहे. महेंद्रजी पाटील साहेब आणि रविकांतजी पाटील साहेब अर्थात A1 जोडी म्हणून यांचे देखील ही सर्वाधिक मेहनत पाहायला मिळाली आहे. आमचे भूषण भोईर यांना कोण विसरेल. खऱ्या अर्थानं त्यांनी मेहनत केलेली आहे. माझ्याकडून कोणाकडून जर का कोणाची नावं घेणं राहून गेलं असेल तर खरंच दिलगिरी व्यक्त करेन. आमचे मयूर म्हात्रेंनी तर गुणलेखकाची भूमिका सर्वाधिक जास्त अदा केलेली पाहायला मिळाली आहे. चेतनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक 2 विकेट घेतले तर 1000 रुपये कॅश प्राइज. केदारनाथ एंटरप्राइजेस. सामन्याकडे आपण पुन्हा एकदा वळतो आहोत. सामन्याला सुरुवात होईल. आर्यन काय मेसेज आहे या पण फायनलची मॅच. भावेश पवार गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. राहुल कश्यप आणि त्याच्या साथीला मोहित स्ट्रायकर एंडला लिडिंग एज. इथे केलंय तर केलंय काय. संदेश केणीने एक कॅच घेणं गरजेचं होतं, तो पाठीमागे निघाला. सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. मोहितने सिंगल कंप्लीट केली आहे. राहुल कश्यप यावेळेला स्ट्रायकर एंडला येत असताना पाहायला मिळेल. सिंगल आली आहे भावेश पवारच्या अगेन्स्ट. पहिल्या बॉलवरती सिंगल. 68 धावा स्कोर कार्ड वरती भावेश पवारला दाखवलं जातं. अभंग भेटले गाथेला, तुका भेटले पांडुरंगाला, सुगंध भेटला गुलाबाला आणि हा भावेश पवार भेटलाय टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला. प्राईड ऑफ भिवंडी भावेश पवार बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये गोलंदाजीने भावेशनं भरपूर जास्त प्रभावित केलंय. इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याची राहिली आहे. या फायनलच्या मॅचमध्ये विथ द बॅट फारसा इफेक्ट त्याला टाकता आलेला नाही आहे, परंतु गोलंदाजीमध्ये भावेश पवार नेहमीच अग्रेसर राहिला. या फायनलच्या मॅचमध्ये देखील षटक क्रमांक पहिलं तो हा तळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. हो यावेळेस कमी गतीने चेंडू टाकला होता. फक्त बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या बॉल थ्रोमध्ये काय फिल्डिंग केली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. काय फिल्डिंग अप्रतिम. भावेश पवार अशा प्रकारचे भरपूर सारे विकेट सर घेत असतो. फॉलो थ्रोमध्ये चांगली फिल्डिंग करणं आणि तदनंतर फलंदाजाला धावबाद करणं अशा प्रकारचं कार्य त्याने अनेकदा केलंय. इथेही त्याचा तोच प्रयत्न होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अद्भुत रसायन आहे खेळाडू खरं तर टेनिस क्रिकेट विश्वातील. यावेळेचा बॉल देखील चेक केला होता. फटका स्वतः भावेश पवार चेंडूच्या खाली येतोय. त्याचा वार फिका गेलेला नाहीये. राहुल कश्यप या मॅच मधली सर्वाधिक मोठी विकेट. राहुल कश्यप आउट. राहुल कश्यपला पण आउट होत असताना बाला मिळतोय. मोठा बॅटर इथे तंबूच्या आसऱ्याला परतत असताना बाला मिळालाय. कॅमेरामॅन तो डगआउट देखील कॅप्चर करा. तिथे आपण पाहिलं तर एन्जॉयमेंट चालू आहे आणि ती तितकीशी कॅप्चर व्हायला हवी. ऍक्शन रिप्ले प्रथमतः आपण पहा. फटका चेक केला होता. डबल माइंडेड होता. ऍक्शन रिप्ले पहा. बॉल वळवला, टप्पा पडला, उसळी घेतला, बाहेर निघणारा बॉल. फटका खेळू का नको खेळू याच भूमिकेमध्ये दुविधा मनस्थितीमध्ये बॅटर अडकला आणि राहुल कश्यप इथे बाद होत असताना मला मिळतोय.
मोठा धक्का लागलाय. पूर्णपणे सरप्राईज झाले होते, वेगाने बीट झाले, पूर्ण स्ट्रोक केलाच नव्हता, हवेत चेंडू होता आणि काय जबरदस्त विकेट पाहायला मिळाली. राहुलच्या चेहऱ्यावरती देखील हास्य सर आपल्याला पाहायला मिळालं. त्याला ठाऊक होतं इथे मी फसलोय. विकेट मिळाली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सोहम पवार मैदानावरती दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 68 धावांचं सर या मॅचमध्ये टार्गेट आहे आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळाला. जय सर, खऱ्या अर्थानं दरवर्षी या स्पर्धेसाठी तुम्ही दाखल होता आणि सातत्यानं तुमच्या माध्यमातून देखील खूप चांगलं समालोचक पाहायला मिळतं. महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जाता, परंतु या जुचंद्र नगरीमध्ये या वसई परिसरामध्ये आल्यानंतर एकंदरीत कसं वाटतं? ज्या पद्धतीने इतर क्रीडा रसिक, आयोजन कमिटी अप्रतिम कार्य सातत्याने पाहायला मिळालं आहे. अद्याप या गावाला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कलाकारांचं गाव म्हणून ओळखलं जायचं. मी तर आता म्हणेन की येणाऱ्या कालावधीमध्ये क्रिकेटच्या नगरीचं गाव, क्रिकेटचं गाव म्हणून या गावाला पाहिलं जाणार आहे. अनेक स्पर्धा या गावामध्ये येतात. क्रिकेटला भरभरून प्रेम दिलं जातं. आजच्या रात्रीमध्ये विक्रम मोडीच काढले या स्पर्धेने गर्दीचे. जी गर्दी पाहायला मिळाली होती, चहूबाजूला जागाच उरली नव्हती. या स्पर्धेने यशाची उंच शिखरं गाठलेली पाहायला मिळाली आहेत. भावेचं हे षटक इथे निर्णायक होतं. जे शेवटच्या क्षणावरती आपण पाहिलं, जे निर्णायक षटक संपुष्टात येत असताना पाहायला मिळालंय. समालोचन कक्ष तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतो आहे. खरं तर सर्वांचेच आम्ही विशेष कौतुक करू. आज प्रथमेश भोईर यांना ज्यांनी जे काही स्वप्न पाहिलं किंवा अगदी त्याच वेळेला हे आयोजन नियोजन जे काही केलं त्यांच्या पाठीमागे उभे राहणारे, मग सर्वांचंच नाव घेणं शक्य होणार नाही, परंतु सातत्याने त्यांनी चांगलं कामकाज केलेलं पाहायला मिळालं. महाराष्ट्राचा आपण विचारच केलात निशांतजी पाटील सर, तर मला वाटतं की कदाचित एखादी स्पर्धा असू शकते, परंतु या स्पर्धेचा मी आवर्जून छाती ठोकपणे सांगेन की ही स्पर्धा एकमात्र अशी स्पर्धा आहे की जी विनाशुल्क कोणत्याही स्वरूपाचं देणगी स्वीकारली जात नाही. या स्पर्धेच्या माध्यमातून अशी स्पर्धा पाहायला मिळते जिथे बाईक आहे, 2 लाख, 1 लाख, 50-50 असे पारितोषिक आहेत, जिथे ये नाईट चेअर आणि रजनीची क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय. पहिला बॉल, प्रथमेश चाकरेवरती हल्ला, षटकार. सोहम पवारचा हा वार आपल्याला पाहायला मिळाला. काय जबरदस्त फटका सजवलाय, हा प्रकार होता आणि पुल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक. काय जबरदस्त टायमिंग पाहायला मिळाली. बॅटस्विंग प्रॉपर होता आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अशाच प्रकारचा फटका प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्याच विरोधात हा षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. येणारे 17 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता आहे. मिशन इम्पॉसिबल, परंतु इम्पॉसिबल या शब्दाला सर निर्घुण पाहिलं ना, आय एम पॉसिबल असं देखील दिसतं. वरून 17 चेंडू बरे 60 धावा बनवू शकतात. सातत्याने षटकार चौकार या मॅचमध्ये फलंदाजांना मारावं लागेल आणि तो फटका सोहम पवारच्या बॅटमधून या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आपण म्हणतो ना, पाहण्याचा दृष्टिकोन योग्य असायला हवा. इम्पॉसिबल या शब्दाला पाहिलं निरखून तोही सांगतो की आय एम पॉसिबल. अशक्य असं काही नाही आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी समर्थांची ही ओळ मला पुन्हा एकदा आठवते. पुढचा बॉल, आडव्या बाटणी खेळण्याचा प्रयत्न, बैठक इथे थाण मांडून बसलाय सोहम पवार. इथून एक सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना पाहायला मिळालाय. पवारांच्या यादीमध्ये आणखीन एक नाव ऍड झालंय टेनिस क्रिकेट वर्तुळात असंही म्हणायला हवं. सोहम पवार हे नाव सध्या तगडीला चर्चेचा विषय ठरत असताना पाहायला मिळालंय. प्रथमेश ठाकरेने एक डॉट बॉल हाताळलाय. पुढचा बॉल, यावेळेला परफेक्ट मिडल झालाय, पुल केला, ऑन साइडला चेंडूला गुल केलाय आणि ठोकलाय षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार सोहमच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. काय अप्रतिम दानपट्टा फिरवला आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. बॉटम हँडचा खूप चांगला वापर करतो आणि खऱ्या अर्थाने या फलंदाजाचा बॉटम हँड क्लास आहे. इथे देखील हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, शॉट थर्डला फिल्डर, इथेही सिंगल मिळेल. या सिंगलच्या पद्धतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 15 धावा. येणारे 14 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता कामेशला सर दाखवलं. कामेशने देखील या स्पर्धेमध्ये गुणलेखकाची भूमिका साकारली आहे. प्रत्येकाचा नामोल्लेख करावा लागेल, कारण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रथमेश भोईर साहेबांना खऱ्या अर्थानं दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचं सहकार्य राहिलंय, जुचंद्र ग्रामस्थांचं देखील राहिलंय.
यावेळेस हा बॉल बाची लिडिंग एज किशोर मुकादम चेंडूच्या खाली पोचले होते. झेल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगलला इथूनही डबलमध्ये कन्वर्ट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. खरं तर आपण कौतुक आणि आभार मानत असताना सागर भोईर यांचे विशेष करून आभार मानायला हवेत. कारण संघ गोळा करणं ते वेळेवरती उपस्थित आहेत की नाही त्यामध्ये निशांत पाटील सर समालोचक त्यांचाही मोठा हातभार आहे. खरं तर त्यांनी सातत्याने संघांना एकत्रित करणं ते वेळेवरती या ठिकाणी पोचवणं. कॉट बिहाइंड विकेट सॉफ्ट डिसमिसल आणखीन एक धक्का इथे लागतोय. मॅचची औपचारिकता आहे केवळ बाकी राहिली असंच म्हणावं लागेल. फायनलची मॅच गुरसाई बी टीमने इथे जवळपास आपल्या खिशामध्ये घातली. मला वाटतं सुमित ढेकळेने कॅप काढली आहे. तो गोलंदाजी करतोय की काय एक मोठी इथे मात्र चर्चा या गोष्टीची होत असताना मला मिळाली होती. सर्वांचं आपण विशेष कौतुक करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यातल्या त्यात आवर्जून आपण कौतुक आणि आभार मानायला हवेत ओम साई मंडप डेकोरेटर्स मनोज कांतीलाल पाटील साहेब यांचंही. कारण त्यांनी चांगल्या दर्जाचं कामकाज केलंय. आमचे डीजे मास्टर डीजे युवराज हिमालय पाटील यांचाही विशेष करून आम्ही आभारी आहोत. आमचे मग उत्कृष्ट असे समालोचक व अगदी तुकारामजी मांगेला सरांचा आवाज ही स्पर्धा रंगवण्यामध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा आपण पाहिला. अक्षय साटम असतील, संदीप गावण सर असतील, निशांत पाटील यांना तुम्ही ऐकताय स्क्रीनवरती पाहताय. आणि आमचे गुणलेखक मग परफ्यूम मॅन कोण विसरेल त्यांना विशाल भोईर सध्याच्या घडीला तेही चर्चेचे विषय आहेत. अगदी सातत्याने त्यांची कामगिरी चांगली पाहायला मिळाली. गुणलेखकाची भूमिका ते अदा करत असताना पाहायला मिळाल्यात. सर्वांचं विशेष करून आम्ही कौतुक करत आहोत. मृणाल म्हात्रे यांची संकल्पना JTC जुचंद्र टेनिस क्रिकेट. खोला टाकला होता बॉल ऑन साईडला केला. डीपमध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाय हे वर्ष हे पर्व जे आहे ना आणि याची चर्चा होईल. सुमित ढेकळे यशांच्या पाठीमागे आज सर्वतोपरी प्रयत्न करतोय तो. एक झेल अशा स्वरूपामध्ये नागेश वाडेकरने आउटफील्डमध्ये टिपला होता आणि तदनंतर इथे मात्र हा थ्रो सुमित ढेकळेने अशा स्वरूपामध्ये पकडलाय. यावेळेला उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. खरं तर चंदनसारमध्ये एक स्पर्धा झाली होती विरारमध्ये. सुमित ढेकळे प्रामुख्याने यष्टीरक्षक हा हल्ली बनलाय. परंतु यष्टीरक्षक बनण्यामागे त्याचं लीडिंग करण्याचं व्हाईट बॉलसाठी चॅलेंज करण्यात आलंय. त्याचं नेतृत्व सर्वाधिक महत्त्वाचं आहे. इजा झाली होती दुपारी. सकाळच्या सत्रामध्ये त्याच्या हाताला इजा झाली. डॉक्टर म्हणाले 1-2 महिन्याचा रेस्ट आहे तुझ्यासाठी. सायंकाळी तो पुन्हा एकदा मैदानावरती उतरला आणि विकेट किपर बनला होता. खरं तर हे अद्भुत रसायन आहे. हाताला मोठी इजा झाली होती विकेट किपिंग करतानाही. परंतु सुमित ढेकळे हार मानेल तर तो सुमित ढेकळे कसला. त्याने हा झेल पकडल्यानंतर मला ती पुन्हा एकदा आठवण झाली आहे. खऱ्या अर्थानं फायनलचा सामना एन्जॉय करताय. सुमित ढेकलेला आपण पाहिलं. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने त्याने थ्रो पकडला. भावेश पवार देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या मॅचमध्ये सर 68 धावा बनलेला. अगदी तोच दबाव या मॅचमध्ये महागिरी संघावरती आपल्याला पाहायला मिळाला. भावेश पवार त्यावेळेला संदेश केणी मला वाटतं सुमित ढेकळे कदाचित ओव्हरची मागणी करतोय की काय. एखादी ओव्हर मीही टाकायला हवी. कारण परवाच्या दिवशी ना प्रेक्षक वर्गाने फेअर डिलेव्हरी आहे. फेअर डिलेव्हरी परवाच्या दिवशी ईशान किशनला पब्लिक ओरडत होती की त्याला गोलंदाजी द्या गोलंदाजी द्या. आज मला वाटतं सुमित ढेकळे गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय की काय. फायनलची मॅच आहे. राहिलेलं काही नाही या सामन्यामध्ये. फुललेनचा बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती 68चा पाठलाग करायचा आहे आणि विजयासाठी लक्ष आता मात्र दिल्ली आणि देहरादून फारसं दूर आहे. 19-2 9 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. पूर्णपणे डॉमिनेट केलाय. फायनलचा सामना आहे. काय खेळली आहे गोडसेबी. अप्रतिम. सुमित ढेकळे, प्रथमेश ठाकरे, भावेश पवार, पवन केरे, किशोर मुकादम सर्वांच्या माध्यमातून खूप चांगला खेळ. परंतु इथे पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय आणि त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. सोहम पवारला आपण पाहिलंय एकटा लढतोय आणि एकट्याचा संघर्ष मैदानावरती सर सुरू आहे. आतापर्यंत या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. प्रथमेशच्या विरोधात 2 आणि ते पवनच्याही विरोधात षटकार आलाय. खोलात टाकलाय. चॉप करण्याचा प्रयत्न. धावबाची संधी होती आणि त्या ठिकाणी बॅकअप आहे. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 26 धावा. येणारे 7 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये.
पूर्णपणे सामना जर पाहिला तर गोडसे बी संघाच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल याही वेळेला वळवलेला पाहायला मिळाला आहे. मेघराज केणीकडे मागील बॉल गेलेला पाहायला मिळाला होता. खरं तर मेघराज केणीने ही पहिल्या सामन्यामध्ये महत्त्वाची बॅटिंग देणे गेलेली पाहायला मिळाली होती. ॲक्शन रिप्ले पहा, बॉल ऑन साईडला फेकून दिला होता. त्या ठिकाणी झेल घेण्याचे शर्तीचे प्रयत्न राहिले होते. मेघराज बॉल कदाचित हाताला स्पर्श होऊन गेला होता. 6 बॉल आणि 42ची गरज. लाला मात्रेनी पारितोषिक लगावलं. लाला माचीने लावलेत. सुमित डेकळेने गोलंदाजी केली तर किती, 5,000 की 500? 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. सुमित डेकळे गोलंदाजी करा, 5,000 रुपये मिळवा लाला माचीच्या माध्यमातून. लाला माचीने अफलातून बॅटिंग देखील आजच्या दिवसामध्ये केलेली पाहायला मिळाली होती. शेवटचा षटक आहे, त्याने टाकलेलं नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती कपिल केणे. हा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेईल. आता स्लिप देखील जास्तीच्या तैनात केल्या, 2 स्लिप तैनात केलेल्या पाहायला मिळाल्यात. प्रथमेश ठाकरे आहे, त्याच वेळेला भावेश पाहायला मिळतोय, गली तैनात आहे. तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड केलाय. एकटा लढतोय हा पवार. इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. जतीन पवारला आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थानं चांगला प्रयत्न त्याचा राहिला, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेल्या. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू. 32 धावा स्कोर कार्ड वरती. समीकरण जर पाहिलं तर येणारे 3 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. इथून जिंकणं अगदी कठीण होऊन राहिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती व इथेही खोलात टाकलाय. सर आजच्या रजनीमध्ये सातत्याने खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले गेले. यॉर्कर लेनचे विवेक शेलारचा यॉर्कर चेंडू अप्रतिम होता. ताज का जॉकर और विवेक का यॉर्कर मॅच का फासा पलट देत आहे, परंतु तो सामना गमावला होता. इथे कपिली यॉर्कर चेंडू टाकतोय. आता पारदर्शक सुमित डेकळेसाठी फरदीन काझीने फोन केलाय. फरदीन काझी म्हणत होता सुमित डेकळेने गोलंदाजी केली असती तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. फरदीन काझी देखील घर बसल्या या सामन्याचा आस्वाद घेतोय. खरं तर रोजा आहे आणि मला वाटतं तो आज इंडिया कप खेळला नव्हता. फरदीन काझीने आवर्जून उल्लेख केला होता. सामना संपला, मॅच जिंकली आहे भावेश पवारच्या आर्मीने. ही स्पर्धा जिंकली. लोकनेते आमदार चषक 2026 ही स्पर्धा रिदी 11 गोरसाहेब बी टीमने इथे जिंकत असताना मला मिळाली. सुमित डेकळेने मला वाटतं एका ओव्हरसाठी 10,000 रुपये घालून टाकलेत. फरदीन काझी आणि लाला माचीचे पैसे वाचवले त्याने. हे फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळते. ही रोषणाई. फायनलची मॅच नुकतीच संपली आहे आणि रिदी 11 गोरसाहेब बी टीमने ही स्पर्धा इथे जिंकत असताना ही फटाक्यांची आतिषबाजी तुम्ही पाहताय. यशस्वी झाली आहे स्पर्धा आणि आज यशाचं उंच शिखर गाठत असताना या स्पर्धेला आपण पाहिलंय. चला थोड्याच वेळामध्ये आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे वळतो आहोत. त्याआधी हा फोटो सेशन